नमस्कार. श्रद्धाज आर्ट ऑफ वर्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी श्रद्धा परत घेऊन आली आहे, परत नवीन बिझनेस प्रोडक्ट. चला मग आता काय करूया, कुठेही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. चला मग. इथं आपण मैदा घेतला आहे. मैदा आपण चाळून घेतलेला आहे. खूप जुना मैदा घ्यायचा नाही. यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत पिठी साखर घालणार आहोत. पिठी साखर तुम्ही घरी जरी केली तरी चालेल. पिठी साखर घातली. आता इथं वजन मी घेतले, अर्धा किलो मैदा घेतला आहे, तर 350 ग्रॅम पिठी साखर घेतली आहे. आणि आता यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत 1 टेबलस्पून. आता पुढं मी परफेक्ट प्रमाण तुम्हाला देतेच आहे. नेहमीप्रमाणे आपण 1 किलोच्या प्रमाणात पुढं हे दिलेलं आहे, पण इथं मी घेताना निम्मं घेतलं आहे. आता मिल्क पावडर आपण 60 ग्रॅम घातलेली आहे इथं. याच्यानंतर 1/8 टीस्पून आपण सायट्रिक ॲसिड घातलेला आहे. बेकिंग सोडा घातला आहे पाऊण टीस्पून. त्याच्यानंतर 2.5 टीस्पून आपण बेकिंग पावडर घालणार आहोत. मी परत सांगते, पुढं आपण परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे कॉस्टिंग काढायच्या वेळेला. आता हे सगळं छान मिक्स करायचं आहे आणि हे आपलं तयार होणार आहे केक प्रीमिक्स. अतिशय सोपं आहे केक प्रीमिक्स करायला. आता आपल्याला हे प्रीमिक्स टिकवण्यासाठी यामध्ये अर्धा टीस्पून इथे मी घेतले सोडियम बेन्झाईट. 6 महिने सोडियम बेन्झाईट वापरलं तर आपलं प्रीमिक्स 6 महिने टिकणार आहे. आता इथं मी वापरत नाही आहे. आता आपण काय करूया, सगळं प्रीमिक्स म्हणजे आपण स्पॅच्युलानं मिक्स करूया. जर नाही वाटलं तर आपण सगळं मिक्सरवरनं थोडंसं फिरवून घ्यायचं आहे आणि आपलं छान केक प्रीमिक्स तयार झालेलं आहे. कॉस्टिंग आपण पुढं बघणार आहोत, पण मला इथं सांगायचं की व्हॅनिला पावडरचा तुम्ही वापर केला तरी इथं चालेल, पण त्यानं थोडं कॉस्टिंग वाढेल. पण मी इथं कुठलंही हे घातलेलं नाही आहे, कारण आपण जेव्हा केक तयार करू ना, तेव्हा आपल्याला जे इमल्शन आवडेल त्याचा केक आपण तयार करू शकतो. इथं 200 ग्रॅमचं पाकिट केलेलं आहे. 200 ग्रॅमची पाकिट आपली इथं तयार होणार आहेत. हे माझं पूर्वीची पद्धत आहे. आत्ताचं तुम्हाला स्टँडिंगची पाऊच मिळतात आणि वर स्टिकर चिकटवायचं की तुमचं केक प्रीमिक्स तयार झालेलं आहे. अशी आपण सगळी पाकिटं करून घेऊ की आपलं केक प्रीमिक्स तयार झालं आहे. आता मी काय केलं आहे, थोडंसं त्यातलं काढलेलं आहे आणि त्याच्यात कोको पावडर घातली आहे की हे आपलं चॉकलेट केक प्रीमिक्स तयार होणार आहे. कॉस्टिंग आणि मेजरमेंट नेहमीप्रमाणे नंतर बघणार आहोत. आता पहिल्यांदा केक कसा करायचा हे बघूया. 200 ग्रॅम केक प्रीमिक्स आपण घ्यायचं आहे. पूर्ण पाकिट 200 ग्रॅमचं काढून घेतलेलं आहे. 200 ग्रॅमचं आपलं पाकिट आहे. आता ह्यावर काय लिहिलं आहे हे आपण वाचायचं आहे आणि त्यानुसार केक तयार करायचा आहे, जेव्हा आपण मार्केटमधून आणतो तसंच. पण हे आपलं स्वतःचं प्रीमिक्स आहे. आता यामध्ये व्हॅनिला इसेन्स मी घातलेला आहे. हा व्हॅनिला केक करते आहे आणि जे काही प्रमाण दिलं आहे हे वाचायचं आहे आणि आपण घालायचं आहे. तुम्हाला जर वेगळ्या फ्लेवरचे केक करायचे तर तिथं तुम्ही व्हॅनिला इसेन्सच्या ऐवजी ते फ्लेवर घालू शकता. आता यामध्ये आपण अर्धी वाटी तेल वापरायचं आहे, म्हणजे 1/4 कप झालेला आहे, म्हणजे 50 ml साधारण तेल आपण घातलेलं आहे. आता त्यानंतर यामध्ये आपण घालायचं आहे 1 वाटी दूध घालायचं आहे आणि सगळं फेटायचं आहे आणि बेक करायला ठेवायचं आहे. 1 वाटी घरची दूध म्हणजे साधारण अर्धा कप होतं. हा पाव कप आहे मगाचा, हा 2दा आपला होणार आहे, म्हणजे अर्धा कप आपलं दूध
याच्यामध्ये घालायचं आहे. आणि थोडंसं प्रमाण पुढं मागं होऊ शकतं, कन्सिस्टन्सी आपण बघायची आहे आणि मग ठरवायचं आहे की आपल्याला दूध किती घालायचं आहे. पण साधारण 1 वाटी, अगदी गच्च भरून नाही, पण 1 वाटी अशी दूध याला परफेक्ट आपलं प्रमाण आहे. आणि अर्धा वाटी तेल घरची. आता काय करायचं आहे, मला लागतं आहे असं अजून म्हणजे त्याच्यात थोडं राहिलेलं आहे, ते घातलेलं आहे सगळं आणि आपलं प्रमाण परफेक्ट आहे. आता ड्रायफ्रूटवाला मी केक करणार आहे, व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे. तुम्हाला आता मगाशी मला सांगायचं तेच होतं की तुम्हाला ज्या फ्लेवरचा, आता तुम्हाला ऑरेंज केक करायचा असेल तर ऑरेंज इमल्शनचा वापर करा. पायनॅपल केक करायचा आहे तर पायनॅपल इमल्शन वापरा. म्हणजे ज्या पद्धतीचा किंवा ज्या प्रकारचा केक करायचा आहे ते इमल्शन तुम्ही वापरायचं आहे. इथं मी ड्रायफ्रूट आणि व्हॅनिला असा केक तयार केलेला आहे. ड्रायफ्रूट्स घातलेत आणि वर पण सुद्धा मी थोडे ड्रायफ्रूट्स घालते आहे. आणि आपण बेक करायला ठेवायचा आहे. बेक करायला इथं मी आता काय केलं होतं, आधी कुकर मी प्रीहीटला ठेवला होता. कुकरमध्ये खाली रिंग घातली आहे, झाकणाची शिट्टी आणि आतली रिंग काढायची आहे. आधी 10 मिनटं मी कुकर प्रीहीट केला आणि आता त्यामध्ये आपण बारीक गॅसवर ठेवतो आहे. आता त्याप्रमाणेच सेम चॉकलेट केक करायचा आहे. 200 ml आपण पाकिट तयार केलेलं आहे. अर्धा वाटी घरचे तेल घालायचं, 1 वाटी दूध घालायचं. दुधाऐवजी तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. जेव्हा पेस्ट्रीज करायचे आहेत तेव्हा तुम्ही काय करायचं आहे, दुधाऐवजी पाणी वापरायचं आहे. आणि हे सुद्धा आपण बेक करायला ठेवायचं आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला चोको चिप्स घालायचे तर चोको चिप्स घाला, वर चोको चिप्स घाला आणि तुमचा चॉकलेट केक तयार होणार आहे. चॉकलेट केक आपण काय करूया, बेक करायला ठेवून देऊया. अशा प्रकारे आपण 2 प्रकारचे केक बघितलेले आहेत. तुम्ही 200 ग्रॅममध्ये हे केक प्रीमिक्स विकू शकता किंवा तुम्ही किलोवर सुद्धा, तुमच्या जवळचे आहे जे पेस्ट्रीजचं काम करतात किंवा पेस्ट्री विकतात त्यांना किलोवर तुम्ही केक प्रीमिक्स विकू शकता. आपला केक सुंदर बेक झालेला आहे आणि आपण आता काय करायचं आहे, तो डिमोल्ड करूया आणि कसा केक झाला आहे बघूया. अतिशय सुंदर प्रोडक्ट होतं. घरच्यासाठी वापरायचं असेल, करून ठेवलं तरी विदाऊट प्रिझर्वेटिव्ह महिनाभर तुमचं प्रीमिक्स छान राहतं. किंवा फ्रीजमध्ये तुम्ही ठेवा किंवा 15 दिवसासाठी, महिन्यासाठी करून ठेवा. कमी प्रमाणात करून ठेवा आणि जेव्हा इच्छा होईल तेव्हा केक करून तुम्ही खाऊ शकता. बिझनेस करायचा असेल तर मात्र प्रिझर्वेटिव्हचा वापर करा. म्हणजे तुम्हाला 6 महिने तुमचं प्रोडक्ट छान व्यवस्थित तसंच राहणार आहे. केक कट केल्यावर तुम्हाला समजेल की किती सुंदर स्पॉन्जी केक झालेला आहे. आता डिसेंबर महिन्यात आपल्याला केकच्या ऑर्डर्स, ख्रिसमस, न्यू इयर याच्यासाठी केकच्या ऑर्डर पण घेतो. असे प्रीमिक्स पण आपण विकू शकतो, याला मागणी आहे. हे बघा, आहा, खूप सुंदर केक तयार होतो. याप्रमाणे चॉकलेट केक पण आपण बघूया. चॉकलेट केक पण किती सुंदर झाला आहे बघा, किती छान बेक झाला आहे. तो पण डिमोल्ड करूया आणि बघूया. तुम्ही स्वतः प्रीमिक्स तयार करा, तुम्ही केक करा किंवा प्रीमिक्स विकू शकता. हे बघा, आहा, वाटतंय का स्वतःच्या प्रीमिक्सपासून तयार केलेला हा केक आहे. तुम्हाला पटणार पण नाही, काय टेक्स्चर आहे बघा. आहा, नक्की ट्राय करा. बिझनेस करणाऱ्यांना बिझनेस करा, घरी करणाऱ्या त्यांनी घरी करून खावा. खूप सुंदर केक होतात. डोळे झाकून करा, एवढी मी तुम्हाला खात्री देऊ शकते. हे बघा, चॉकलेट केकसुद्धा किती सुंदर झाला आहे. त्याचं टेक्स्चर बघा, एगलेस केक आहे. हा वाटत नाही आहे की हा एगलेस केक आहे. चला आता आपल्याला काय करायचं आहे, पुढं कॉस्टिंग काढायचं आहे.
केक प्रीमिक्ससाठी मैदा 1 किलो 50 रुपये, पिठी साखर 750 ग्रॅम 45 रुपये, मिल्क पावडर 120 ग्रॅम 75 रुपये, बेकिंग पावडर 5 टीस्पून, बेकिंग सोडा 1.5 टीस्पून, कॉर्नफ्लॉर 2 टेबलस्पून म्हणजे 20 ग्रॅम होतो साधारण, सायट्रिक ॲसिड 1/4 टीस्पून म्हणजे पाव टीस्पून घेतले, सोडियम बेन्झाईट हे प्रिझर्वेटिव्ह आहे, हे आपल्याला वापरायला लागणार आहे कारण मैदा आहे. जास्त काळ तुम्हाला ठेवायचं असेल, बिझनेस करायचा आहे, 6-6 महिने आपल्याला हे प्रोडक्ट टिकवायचं आहे, तर आपल्याला सोडियम बेन्झाईट हे प्रिझर्वेटिव्ह घालायला लागणार आहे. घरगुती करणार असाल, 15 दिवसात महिन्यात संपवणार असाल तर सोडियम बेन्झाईट घालायची गरज नाही. सोडियम बेन्झाईट हे फक्त बिझनेस करणाऱ्यांसाठी आहे. पॅकिंग इतर 15 रुपये, एकूण इथं 205 रुपये खर्च आला आहे आणि यामध्ये आपलं 1900 ग्रॅम प्रोडक्ट तयार होणार आहे. आता 200 ग्रॅमची पाकिटं जर आपण केली तर 9.5 पाकिटं तयार होणार आहेत. एक पाकिट 21 रुपये 50 पैशाला पडणार आहे. त्याची विक्री तुम्ही 40 ते 50 रुपये करू शकता. आता परत तुमच्या कस्टमर बेसवर ह्याच्यावर अवलंबून आहे की तुम्ही 50 म्हणजे काय विक्री ठेवणार. आता चॉकलेट केकसाठी आता आपण काय करणार आहोत, यामध्ये वरच्या ह्याच्यातच 150 ग्रॅम कोको पावडर वाढवणार आहोत चॉकलेट केकसाठी आणि त्याचं जे कॉस्टिंग पुढं वाढणार आहे, साधारण 25 रुपयापर्यंत तुम्हाला खर्च येईल. तुम्ही त्याचीच विक्री 50 रुपये ते 60 रुपये करू शकता. व्हिडिओ आवडला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे खरंच एखाद्या मैत्रिणीला गरज आहे तर तिच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचेल. आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही मग नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे काय होईल, मी कुठलाही व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुमच्यापर्यंत येईल. चला परत भेटूया आपण काय पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत टाटा बाय बाय.